दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर। एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक तबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, 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 दोनच राजे इथे गाजले राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर। एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक तबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, 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 रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा माळी घोषित केला, माळी घोषित केला, माळी घोषित केला, माळी घोषित केला, दलितांनी दलितांचा राजा माळी घोषित केला, माळी घोषित केला, माळी घोषित केला, माळी घोषित केला, अते नरमणी दोन शोभले, ताई जरा उभे राहा, अते नरमणी दोन शोभले, दोन शोभले, असे नरवली दोन शोभले, अते नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर, असे नरवली दोन शोभले, दोन्ही वीर बहादर, असे नरवली दोन शोभले, दोन्ही वीर बहादर, अते नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर। एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक तबदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, 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 चौऱ्याण्णवी जयंती तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साधाप्रमाणे आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। मित्रांनो, या दोन्ही महापुरुषांचे विचार या समाजापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्या विचारातून आपण जागृती होऊन आपल्यामध्ये व आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये काही तेढ निर्माण होत असेल तर त्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत। त्यांचे सद्गुण विचार आपल्या मनामध्ये बिंबवून त्या समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि अशाच पद्धतीने आपले गाव, आपले शहर, आपला देश, आपले राज्य
ते कसे प्रगतीपथावर जाईल या थोर पुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण हा कार्यक्रम राबवत असतो. साधारण हा कार्यक्रम 30-40 वर्षापासून आपण या जलसंपदा विभागामध्ये घेत आहोत. ती परंपरा आहे आणि ती परंपरा सन्माननीय या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की असेच या जयंतीची वाटचाल जोपर्यंत या ठिकाणी आपलं अस्तित्व आहे तोपर्यंत हे राबवलं पाहिजे. हे सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे असं मी या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी विनंती करतो सर्वांना. या माध्यमातून या दोन्ही मंडळांची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस दोन्ही मंडळाच्या वतीने विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत. काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत. काही विद्यार्थ्यांचे सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप करून तसेच सालाबादप्रमाणे आपण या ठिकाणी अन्नदान देखील करतो. तसेच विविध आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेले आहेत मंडळाच्या वतीने. तसेच या ठिकाणी ज्यावेळेस 25वा वर्धापन दिन होता त्यावेळेस साधारण आपण 150 ते 200 झाडं या ठिकाणी लावलेले आहेत आणि ते जीवित ठेवलेले आहेत. सन्माननीय उपअभियंता तसेच राजपत्रित अधिकारी संघटनेचे आमचे राजरत्न रणदिवे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण मंच पाहूया. या ठिकाणी विविध उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ग्रंथालयाची स्थापना करून आपल्या कामगार वर्गाचे कसे वाचन करून विचार त्यांच्यामध्ये रुजले जातील, उच्च विचार रुजवून आपल्या मुलांचे शिक्षणाकडे कशी वाटचाल होईल ते अंगीकृत करून आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीने ग्रंथालयाची स्थापना देखील केली आणि विविध पुस्तकं त्या ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. मित्रांनो, मंडळाच्या वतीने तसेच दोन्ही मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी संविधानाचा कार्यक्रम देखील राबवतो. तसेच कुठल्याही मंडळाच्या वतीने ज्या आपल्या वर्कशॉपमध्ये जी संस्था आहे क्रेडिट संस्था त्या माध्यमातून देखील अडीअडचणी कामगार कर्मचाऱ्यांच्या या सोडवल्या जातात आणि बहुसंख्य संचालक या मंडळाच्या दोन्ही मंडळाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करतात. ते अतिशय उत्कृष्टरित्या ती पण संस्था या ठिकाणी चालवत आहेत. अशा पद्धतीने हा कारभार चालू आहे. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की पुढील वर्कशॉपमध्ये आपली कामगार संख्या फार कमी झालेली आहे, परंतु त्याला न डगमगता आपण शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करून कुठंतरी ही तूट भरून काढली पाहिजे असे माझे आज सन्माननीय सर्व कार्यकारी अभियंत्यांना विनंती आहे की आपण त्याकडे थोडं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षस्थान सन्माननीय सर्वांचे लाडके तसे सगळ्यात लाडके आहेत कार्यकारी अभियंता, परंतु सिनियर म्हणून प्रशांतजी देशमाने साहेब यांना विनंती करण्यात येत आहे की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. आमचे मित्र प्रवीण दिवार यांनी अध्यक्षस्थान देशमाने साहेबांना भूषवलं, त्याबद्दल मी सर्वांतर्फे अनुमोदन देतो. या दोघांतर्फे अध्यक्षांचा प्राध्यक्षांनी त्यांच्यातर्फे सत्कार स्वीकारावा ही विनंती. यांचा देखील सन्मान मी कैलासजी पवार यांना विनंती करतो की आपण आधी साहेबांसाठी
तसेच प्रभू आंबेडकर साहेब यांना विनंती यांचा सन्मान मी विनंती करतो. सन्मान जागडेकर आज मी विनंती करतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपअभियंता देवेंद्र दिगपुळे साहेब यांचा सन्माननीय रणवीर साहेब यांचा सन्मान मी विनंती करतो. राजेश सुपेकर या सन्माननीय योगेश सिंग काशीद साहेब यांचा सन्मान उपअभियंता महेश पाटील साहेब यांचा सन्मान राहुल करताना अशी मी विनंती करतो. तसेच सन्माननीय सतीशजी सहारे यांचा सन्मान सचिन करताना अशी मी विनंती करतो. कैलासजी पवार करतात लाख सगळ्याच महिला प्रतिनिधी आमच्या लाडक्या कमले मॅडम यांचा सन्मान आरती मॅडम करतात. सन्माननीय मोहन यांचा सन्मान प्रांजली करते. प्रांजली 30, 32, 34 शाखा यांचा सन्मान पवार मॅडम करतात. तसेच सन्माननीय अर्चनाजी सोनवणे मॅडम यांचा सन्मान कमले मॅडम करतात. घेण्यासाठी व्यासपीठावर यायचे. त्यांचा सत्कार भवानी मॅडम करतील. कडू मॅडमलाही आपल्या विनंती आहे, आपण आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं. भास्कर मॅडम आपलं विनंती मॅडम हॉटेलमध्ये थोडं आहे तिकडे कंपनीच्या सन्माननीय त्या ठिकाणी शाखा अध्यक्षा नाईक साहेब यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी कैलास पवार यांना विनंती करतो. सन्माननीय हेमंतराव साहेब घोडके, सन्माननीय या ठिकाणी नवनाथजी बोराटे संचालक मुशी, विशाल साहेब आमचं सोडून तळून नेतृत्व सेवानिवृत्त होत आहे. तुम्ही इथं आलेच पाहिजे. बऱ्यापैकी सरकार झालेली आहे. तसंच या ठिकाणी सन्माननीय कार्यक्रमाला उपस्थित असलेले ब्राह्मणे साहेब यांचं खूप नाव राहिलेलं आहे. त्यांचा आज ते डेली कार्ड जे चालू आहे सन्माननीय सर्व या ठिकाणी
अध्यक्ष करतील बाबासाहेब सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण दिवार देवेंद्र सरांचा सत्कार. अध्यक्ष कसं या ठिकाणी तसेच जमलेल्या कामगार कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण ही जयंती साजरी करत असताना मोठ्या संख्येने थाटामाटात या ठिकाणी जयंत्या साजऱ्या होत होत्या, परंतु कालांतराने कामगार संख्या कमी होत गेल्यामुळे त्याचं प्रमाण आपण थोडं कमी झालेलं आहे. परंतु जी परंपरा आहे ती कशीच राबवली पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपण राबवत आहे. मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय उपअभियंता देवेंद्रजी कोळी साहेबांना की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. घ्या सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री देशपांडे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, कामगार बंधू आणि भगिनी, आज जो संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आपण सर्वजण साजरे करतो आहे आणि ह्या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित राहतात. उपस्थिती जरी कमी असली तरी प्रत्येकजण हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करतो आहे. त्या सर्वांचं मी महाराष्ट्र राज्य राजपत्रित यांत्रिकी अभियंता संघटनेकडनं आभारी पण आहे, त्याचं स्वागत पण करतो. कार्यक्रम आणि जयंत्या हे जेव्हा आपण सादर करतो तेव्हा त्या महामानवांचं आपण काही गुण अंगीकारले पाहिजे. दरवर्षी आपण थोडं तरी आपल्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत करत फिल्टर होत आपण स्वतःमध्ये परिवर्तन केलं पाहिजे. काल मी असा होतो, कालच्यापेक्षा आज मी थोडंसं चेंज झालो. काल मी हे थोडंसं अन्न किंवा पाणी वाया घालवत होतो, आज मी त्यामध्ये कमी प्रमाण केलं. आजच्या लोकमतला एक छान फोटो आलेला आहे, छान म्हणता येणार नाही, अतिशय विदारक चित्र दिलेलं आहे त्यांनी की जी लोक पाणी वाया घालवतात त्यांनी त्यांच्या नळासमोर हे चित्र लावा. 4 लोक आहेत, त्यातली 2 जण खाली खोल खड्ड्यामध्ये बसून पाणी काढायला लागलेले आणि 2 लोक वर उभारून त्या बादलीनी किंवा छोटे पात्र आहे त्या पात्रातनं पाणी वर येतात. साधं चित्र आहे, पण त्या चित्राने असं वाटलं की हां, आपण थोडं तरी पाणी वाचवलं पाहिजे, आपल्याला थोडं तरी बदल केला पाहिजे. आजचं टेम्परेचर जळगाव बघितलं, अकोला बघितलं, मालेगाव बघतोय किंवा वेगवेगळे जिल्हे बघतोय आपण, 45-46 डिग्री, 46.6, 46.4 डिग्रीला गेलेलं आहे. आत्ता देखील आपण इथं बसले तर प्रचंड उकाडा आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे, किमान एक झाड लावा आणि त्याला जगवा. जसं मुलांना आपण जगवतोय, वाढवतोय, त्यांचं संगोपन करतो. काही झालं नाही तरी चालेल, पण किमान एक झाड लावूया, त्याची सावली किमान आपल्या दारात जरी नसली तरी कुठंतरी ती सावली मिळेल. वेगवेगळे अपघात बघतोय आपण, परवाचा कल्याणीनगरचा किस्सा बघतोय की त्यातनं देखील आपण थोडंसं फिल्टर होऊया की चालवताना वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जयंतीच्या निमित्ताने का नाही होईना, पण आपण स्वतःमध्ये थोडंसं तरी परिवर्तन, मी माझ्यात थोडं तरी परिवर्तन करतो आहे. कामाच्या बाबतीत येऊ दे की बाबा मला ह्या 4 गोष्टी कळत नव्हत्या, पण 1 वर्षानंतर मला 4 पैकी आता 2च कळत नाही आहेत, 2 मात्र मी पक्के तयार झालेलो. जे येत नाही ते शिकायचा प्रयत्न करूया, जे येतं आहे ते चांगल्या पद्धतीने करूया, जे चांगलं येतं आहे ते अजून उत्कृष्टपणे कसं करता येईल त्याचा आपण विचार करूया. महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आपल्यामध्ये परिवर्तन करू आणि पुढच्या वर्षी निश्चित भेटू. त्यावेळेला कोणीतरी सांगेल हा साहेब आम्ही माझ्यात हे परिवर्तन केले, मी पण सांगेल माझ्यामध्ये देखील मी परिवर्तन करू शकलो. या निमित्तानं मी संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभारी आहे. महामानवांस पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय कार्यकारी अभियंता, विचारवंत
तसेच मित आणि शांत स्वभावाचे सन्माननीय प्रभू अभयगिरी साहेब यांना विनंती करण्यात येत आहे की आपण या थोर महान व्यक्तींच्या जीवनावर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. प्रभू अभयगिरी. चालू. सगळ्यांना नमस्कार. आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? प्रमुख वक्ते आले नाहीत म्हणून माझा नंबर लागला. आणि त्यातल्या त्यात जसे आपले लाडके, म्हणजे सगळ्यांनाच लाडके लाडके आहे म्हणून मी पण तो शब्द वापरतो, आपले लाडके प्रवीण दिवार यांना ज्यांनी जो शब्द उच्चारला की विचारवंत, मी विचारवंत वगैरे असा काहीही नाही. तुमच्यातला माझ्यातला अजिबात काही फरक नाही. तुमच्यासारखाच मी एक सामान्य माणूस आहे. माझ्या मायबापांनी शिकवलं आहे म्हणून मी चेअर मिळाली. तेव्हा तुम्ही आणि मी याच्यातला फरक जो हा दुजाभाव आहे अजिबात तुम्ही मांडून घेऊ नका. आणि मला वाटतं शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब असतील यांनी हा जो फरक आहे हा फरक नाहीसा व्हायला पाहिजे यासाठी म्हणूनच लढा दिलेला आहे. तेव्हा म्हणजे फार काही समाजासाठी करायची माझ्याकडून म्हणजे मी तुम्हाला ज्ञान पाजणार आणि तुम्ही ते करणार किंवा मी तरी करतोय वगैरे असं मोठ्या मोठ्या गोष्टी मी काय करत नाही का. माझं जीवन एक शांत आणि सुदृढ कसं होईल त्याच्यासाठी मी माझा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर त्यात वाटलं असं काय की तुमचंही जीवन सुदृढ आणि शांत आणि एक सत्कारणी कुठंतरी लागावं असं तुम्हाला वाटत असेल तर तशा प्रकारचे आपले एवढे सगळे महान नेते आणि मंडळी झालेली आहेत, तर अशा प्रकारच्या जयंत्या साजऱ्या करून आपण आपल्यालाच उजाळा देतो की माझं जीवन आतापर्यंत कसं गेलं आहे. आता आपल्याला पुढं जर काय व्यवस्थित जगायचं असेल तर त्यांच्याकडून उर्मी तेवढी घ्यायची आहे. एवढीच उर्मी मी पण घेतो. तुम्हाला वाटलं तर या जयंतीनिमित्त तुम्ही पण ती उर्मी महाराजांच्या जीवन प्रवासातनं, बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातनं, त्यांच्या जे एक बौद्धिक अधिष्ठान त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याच्यातनं तुम्ही घ्या. एवढंच मी तुम्हाला कृपया सांगू शकतो. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे फारसं असं काही सांगण्यालायक नाही आहे. पुनश्च एकदा सांगतो, मी काय विचारवंत नाही, तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द इथंच सांगतो. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला ज्यावेळेस आपण कार्यक्रम साजरा करतो दोन्ही मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी तारखा फायनल करतात. प्रथमतः सन्माननीय आपल्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांची वेळ तारीख पूर्ण घेऊन आपण हा कार्यक्रम साजरा करतो. तदनंतर आपण मुख्य वक्ते, नामांकित वक्ते आजपर्यंत या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्यानंतर त्यांची तारीख आपण जुळवतो. परंतु आज या ठिकाणी दैनिक लोकमतचे संपादक हे नेमके मुंबईवरून प्रवास करत आहेत. प्रवास करत असताना त्यांनी मला अंदाज सांगितला की मला टाईम किती लागेल याचा अंदाज मला येत नाही आता, परंतु मी येण्याचा काटोकाट प्रयत्न करतो. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. आणि असा ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस संयोजकांवर थोडं एक गोदरेशन येतं की बाबा ह्या सगळ्या घडामोडी वास्तविक पाहता या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे, कर्मचाऱ्यांना माहिती आहे की सर्व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमधून आपण ज्या जबाबदाऱ्या पार करून कमी कालावधीमध्ये माननीय जीवने साहेब ह्या महिन्यातच सेवानिवृत्त होत आहेत आणि त्या सेवानिवृत्तीच्या अगोदर आपल्याला हा कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली हा घ्यायचा होता आणि घेतला आपण. अतिशय कमी कालावधीमध्ये
एवढं सर्वजण या ठिकाणी आपण साजरं करत आहोत. मित्रांनो, पुढील त्या थोर पुरुषांवर बोलण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय कार्यकारी अभियंता नितीन जयस्वाल साहेबांना की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. प्लीज. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देशमाने साहेब, माझे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व माझे सहकारी वृंद, संयुक्त जयंती थोर महामानवांची संयुक्त जयंती साजरी करणं हा खरंच एक चांगला उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे. आपण असं करत असताना आपण ज्या लोकांनी आपल्याला मार्गस्थ केलं आहे किंवा आपल्याला वाटचाल दिली आहे त्या मार्गावरती आपण चालणं. सन्माननीय आपल्या भागातील नगरसेवक पैलवान अमरनाथजी कांबळे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो. नगरसेवक अमरनाथजी कांबळे यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष शिवपुरी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाडळे योगेशजी हे आपण या ठिकाणी सन्मान करायचा. निमित्ताने आपण जे थोर महामानव आणि थोर व्यक्तिमत्व आहे त्यांचे जे आचार विचार अंगीकृत करण्यासाठी किंवा त्यांचे विचारांना उजळणी आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण अंगीकृत कसे करता येईल याकडे आपण सगळं लक्ष द्यायला पाहिजे. दोन्हींची कारकीर्द वेगळी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना संघटित व्हा, सर्वांची सुबद्ध लष्करचं सगळं त्यांनी व्यवस्थित केलं होतं. समाजसुधारकची भूमिका त्यांनी त्यावेळेस घेतली होती. त्यांनी राज्य कसं स्वराज्य कसं सुराज्य आणि स्वराज्य कसं निर्माण व्हावं यासाठी वाटचाल केली होती. त्यावेळेस त्यांनी त्या कालावधीत जे किल्ले बांधले किंवा त्यांनी जे काही यंत्रणा त्यांची होती, गनिमी कावा म्हणा किंवा त्यांची लष्करी त्यांचे टॅक्टिक्स म्हणा किंवा त्यांची जे काही महिलांच्या प्रती किंवा सगळ्या समाजाच्या प्रती जे काही त्यांनी व्यवस्था करून दिली त्याच्या पुढेच आपण वाटचाल करून आपण आज इकडे उभं आहोत. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर पहिले अर्थतज्ञ होते किंवा तुम्ही वकील पण होते. नंतर ते भारतीय घटनेचे शिल्पकार झाले. त्यांनी जे वाक्य दिलं होतं, शिका, संघटित व्हा, एकत्रित संघर्ष करा, याच्या वाटचालीवर आपण पुढे जायला पाहिजे. तसेच एक दोन्हींच्या बाबतीत एक विषय असा होता की त्यांनी डिसिप्लिन खूप महत्त्वाचं होतं त्यांच्या याच्यात. म्हणजे शिस्त जी म्हणतो आपण, शिस्त पाहिजे. आपल्याला कोणत्याही गोष्टी करायची असेल तर शिस्त आणि त्याला वेळेत करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण वेळेला फार महत्त्व द्यायला पाहिजे. तर ह्या दोन महाव्यक्तींचं स्मृतीचं अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा. आणि फक्त एकच आयोजकांना एक सूचित किंवा सूचना म्हणण्यापेक्षा एक विनंती करतो, पुढच्या वेळेस आहे ना एक रक्तदान शिबिर किंवा असं काहीतरी घ्या, ते आपण त्या निमित्ताने करूया. म्हणजे आपल्या इकडे तशी ना आज रक्ताचं खूप महत्त्व आहे. कोविडनंतर खूप झालं होतं आणि बरंच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल पण यावर करत होतो. आणि एक रक्तदान तर कायम करत असते, आपण त्या निमित्ताने तरी करू शकतो. पुन्हा एकदा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आयोजकांनी मला संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी धन्यवाद. जय महाराष्ट्र. प्राचार्य ब्राह्मणे सर या ठिकाणी आलेले आहेत का? ब्राह्मणे सर, कृपया आपण दोन महापुरुषांवर थोडक्यात का होता मनोगत करू. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, त्रैतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर आंबेडकर या सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करतो.
आज शिवमित्र मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ या दोन संस्थेच्या वतीने गेली 40 वर्ष हा संयुक्त जयंतीचा उपक्रम या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये हा साजरा होत असतो. आज या कार्यक्रमासाठी विचारपीठावर विराजमान झालेले सर्व अधिकारी वर्ग, बंधू आणि भगिनी, मला अचानक संधी मिळाल्यामुळे मी माझे विचार थोडक्या शब्दामध्ये मी या ठिकाणी निवेदन करणार आहे. बंधूंनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा भारत हा पारतंत्र्यात होता तेव्हा आपल्या देशाची परिस्थिती अत्यंत अशी बिकट होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता की देशाची लोकसंख्या 50 कोटी आहे आणि ह्या 50 कोटीच्या लोकसंख्येला जे भिडणारे जे प्रश्न आहेत ते अत्यंत ज्वलंत आहे. बघा, बऱ्याच लोकांना, फार कमी लोकांना माहीत आहे की आपल्या देशामध्ये भाकरा नांगर नावाचं जे मोठं धरण आहे त्या धरणाची संकल्पना त्यावेळेस जलसंपदाचे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूसमोर एक योजना मांडली की आपला देश सुजलाम सफलाम करायचा असेल, कारण भविष्यामध्ये आपल्या देशाला अन्नधान्य आणि पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे हे भाकीत त्यावेळेस बाबासाहेबांनी पंडित नेहरूसमोर व्यक्त केलं. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी असं सांगितलं की नेहरूजी, आपण जर भारतातल्या सर्व नद्या जर एकत्र जोडल्या तर भविष्यामध्ये आपल्या देशाला पाण्याची समस्या कधीच निर्माण होणार नाही, शिवाय आपण आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करू. बंधूंनो, खेदाची गोष्ट अशी आहे, आजसुद्धा आपण मान्य करतो की आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ निम्म्या गावामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. का निर्माण झाली? आज पाण्याची, आज सर्व जगभरातले तज्ज्ञ सांगतायत की जगाला सर्वात मोठं युद्ध लढावं लागणार आहे पाण्यासाठी. म्हणजे त्यावेळेस जर बाबासाहेबांचा हा महान संदेश आपण जर आत्मसात केला असता तर आज आपण जलसंपदामध्ये हरित क्रांती केली असते. आज ह्या दोन महापुरुषांनी ह्या बहुजन समाजाला जोडण्यासाठी फार महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. आणि तीच विचारधारा, तोच विचार आपल्याला हा पुढे घेऊन जायचा आहे, तरच हा आपला देश एकसंघ राहणार आहे. मला संयोजकांनी अगदी अचानक संधी दिल्यामुळे कुठली पूर्वतयारी नसतानासुद्धा मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त केले. पुन्हा एक वेळा सर्व संयोजकाचे, आयोजकाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रामले सर. या ठिकाणी वक्त्यांपेक्षा बऱ्यापैकी वक्तृत्व स्टेज गाजवणारे पण आहेत आणि विविध या ठिकाणी विचार मांडणारे सर्वजण असतात, परंतु ती जी कला वाक्यामध्ये असते ती कोणी आत्मसात करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज आपल्याला नॅशनल लेवलचे वक्ते आपल्यामध्येच बसलेले आहेत. सन्माननीय राजरत्न रणदिवे साहेब केडर दिल्लीपर्यंत तर ते गल्लीपर्यंत असं त्यांचं केडर आहे. त्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण या दोन पुरुषांच्या जीवनावर समाजाला प्रबोधन होईल असं
आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. माझा आवाज येतोय असं मला वाटतं. शिवप्रेमी मित्रमंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ जलसंपदा विभाग दापोडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दोन महामानवांची महापुरुषांची जी संयुक्त जयंती आहे त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं उपस्थितांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आज मला इथं वक्ता म्हणून या आयोजकांनी बोलण्याची संधी दिली. ॲक्च्युली संपादक आवटेसाहेब प्रवासाला अडकल्यामुळे त्यांच्या वतीने बोला असं मला त्यांनी विनंती केली. आणि आता तेवढा प्रगल्भ ज्ञान तर मला नाही, परंतु जे काय आहे आणि जी काय माहिती आहे त्यानुसार मी थोडेसे माझे विचार इथे मांडेत. आपला सर्वसाधारणपणे 10 मिनिट ते 15 मिनिट आपला वेळ घेईल मॅक्झिमम. आणि यामध्ये केवळ मीच बोलेन असं नाही, तर कदाचित आपल्यालाही थोडंसं त्यामध्ये इंट्रॅक्शन करावं लागेल अशी सर्वांना विनंती करतो. आणि माझ्या आजच्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. आजच्या या महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उपस्थित सर्व समुदाय, तत्पूर्वी आमचे भावी अधीक्षक अभियंता तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देशमाने साहेब, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माननीय काजी सर, माननीय प्रभू अभयवीर सर, माननीय जयस्वाल सर, तसेच उपस्थित माझे सर्व उपअभियंता मित्र महेश पाटील साहेब, काशीद साहेब, कोळी साहेब, खंडवी साहेब, सहारे साहेब, सर्व शाखा अभियंता, उपअभियंता, बंधू भगिनींनो. ॲक्च्युली आज म्हणजे ना 19 फेब्रुवारी आहे ना 14 एप्रिल आहे, परंतु आपण संयुक्त जयंतीची एक विशिष्ट तारीख घेऊन जयंती करत आहोत. तर मला याच्यापैकी कुणीतरी सांगावं की ही जयंती आपण का करत आहोत आणि इथं का बसलो. असं एखाद्याला 2 मिनिट सांगता आलं तर मला सांगा उभं राहून की आपण जयंती का करत आहोत, काय गरज आहे जयंतीची. विचार, जागडे साहेबांनी सांगितले विचार पुढे न्यायचे. बरं, जयंती आपण त्यांना मानतो म्हणून करतो का जाणतो म्हणून करतो. मानतो म्हणून का जाणतो म्हणून का दोन्ही पण आहे. आपण जाणतो म्हणून पण करतो. ओके, जर ही जयंती आपण मानतो आणि जाणतो म्हणून करतो तर मग हे 2 लोकांचा काय संबंध आहे एकत्र करण्याचा. कोण आहे ते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज. वेगवेगळ्या कालेका 394 आणि 133वी जयंती, अत्यंत वेगवेगळा कार्यकाळ, वेगवेगळ्या घटना, तरी पण ह्या दोघांचा काहीतरी रिसेम्बलन्स आहे म्हणून एकत्र संयुक्त जयंती करत असावं आपण. बरोबर आहे. दोघांची आयुष्यभर लढाई कशासाठी होती हो. विशिष्ट सत्ता पाहण्यासाठी होती, मोठमोठे किल्ले बांधण्यासाठी होती, मागासवर्गीयांना आरक्षण देऊन माझ्यासारख्या नोकऱ्या मिळाव्या आणि घरं बांधावी म्हणून होती. कशासाठी होती. अन्यायाविरुद्ध कोणीतरी म्हटलं. कशासाठी होती महिला वर्गाने सांगावं कुणीतरी मला प्लीज. ह्या दोघांचं आयुष्य जे आहे पूर्णपणे पणाला लावलं होतं ते कशासाठी होतं. सर म्हणले समानता. बरोबर आहे. अस्मितेची लढाई होती. अस्मिता, स्वाभिमान, स्वराज्य. कुठल्याही पैशाची, कुठल्याही पदाची, चांगलं दिसण्याची, प्रसिद्धीची लढाई नव्हती. या स्वराज्यातील, या देशातील, राष्ट्रातील लोकांना एकाच ठिकाणी आणून समानता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या 4 मूल्यावर वेगळ्या पद्धतीनं ताकदवर करणे आणि इथली डिसिमिलरिटीज कमी करून गुलामगिरी किंवा होत असलेले अन्याय नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे हा यांचा आयुष्यभर लढा जर कोणी अभ्यास केला असेल थोडाफार तर दिसून येतो. त्यांना आपले वंशज वाढवायचे नव्हते की पुढच्या गादीवर बसावा, पुढच्या खुर्चीवर बसावा, पुढच्या सत्तेत यावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा किंवा ठीक आहे पुढं अजून कुठल्या तरी सत्तेचा गादीचा वारस व्हावा असं काही इच्छा नव्हती. आयुष्यभराचा लढा. स्वतःचा मुलगा कुर्बान झाला शिवाजी महाराजांचा, ठीक आहे, संभाजी महाराज.
म्हणजे त्यांचा तर वेगळाच इतिहास आहे. किंवा सुरतेच्या लुटेमधून एखादी सुंदर स्त्रीसुद्धा आली तरी तत्कालीन परिस्थिती असणारा राजा आणि आज म्यानमारमध्ये स्त्रियांचा सन्मान करणारे लोक यांचं पण कंपॅरिझन होण्याची गरज आहे. म्हणजे ह्या महामानवांनी जे काय विचार दिले ते आपण फक्त मानतो, आपण जाणत नाही, कारण आपल्याला त्याची जाणीवच नाही. आपल्याला यांच्याविषयी बोलताही येत नाही, 4 शब्द बोलता येत नाही. आपल्याला फक्त लीडरकी करता येते, आपल्याला या ठिकाणी जयंती करता येते, मोठमोठा उदो करता येतो, DJ लावता येतो आणि मग घरी जेवण करून झोपता येते, बस. ठीक आहे, मी असेन कुठल्या तरी सिस्टीममध्ये एखाद्या गुलामीच्या ब्युरोक्रॅसीच्या, पण काय हरकत आहे की यांना थोडंसं समजून घेतलं तर? काय हरकत आहे माणसानं माणसासारखं एकमेकाला समजलं तर? मराठ्यांनी शिवाजीला मानावं आणि महाराजांनीच बाबासाहेबांना मानावं असा काय नियम आहे? तर या दोघांमधलं साम्य सांगतो थोडंसं. म्हणजे थोडंसं प्रथमतः मी बाबासाहेबांविषयी बोलतो की ह्या व्यक्तीचा बाबा शिवाजी महाराजांचा काय संबंध आहे. जय शिवराय याच शब्दाने सुरुवात करणारी व्यक्ती आपल्या पत्राची आणि जय शिवराय याच शब्दाने संपन्न करणारी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर होते. ठीक आहे. ज्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि प्रथम जयंती केली अशा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानणारी व्यक्ती पण बाबासाहेब आंबेडकर होते. खंड 15, खंड 18, खंड 17 बाबासाहेबांची भाषण आणि 20 यामध्ये प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांना विशिष्ट स्थान देऊन आणि संविधानातल्या खंड 15मध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्याबाबतचं स्वप्न मांडणारी व्यक्ती पण बाबासाहेब आंबेडकर होते. 3 मे 1935 रोजी 3 मे 1935 रोजी सर्वात पहिली जयंती जी झाली नंतर म्हणजे आधुनिक काळातील ठाण्याच्या बदलापूरला त्याचे अध्यक्ष पण छत्रपती बाबासाहेब आंबेडकर होते. मग ह्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांबाबत काय विचार मांडले होते 2 मिनिटात मी सांगतो. की पहिले छत्रपती या शब्दाचं आपण थोडंसं समजून घेऊ आणि बाबासाहेबांनी त्याचे सांगितलं. छत्रपती म्हणजे एकतर युगप्रवर्तक छत्रपती त्यांना म्हणलं जातं. त्यावेळेस सार्वभौमत्व देणारा, कुठल्याही बाह्य गोष्टीचा प्रभाव नसणारा, जनतेवर माया पिताप्रमाणे मातेप्रमाणे छत्र असणारा असा छत्रपती. ठीक आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी 18 पगड जातींना घेऊन कुठल्याही विशिष्ट धर्माचा प्रसार न करता, कुठल्याही विशिष्ट जातीला महत्त्व न देता महारठ्ठ असणाऱ्या महारपासून ते भिल्लांपर्यंत ते इतर धर्माच्या सर्व लोकांना सोबत घेऊन विविध किल्ल्यावर लढाई करून आपलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी एक संरक्षण फळी, कसलेही रिसोर्सेस नसताना, आर्थिक बाबी नसताना, इवन समुद्री सेना तयार करणारा व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असं काय वेगळी त्यांच्यामध्ये काय जादू होती का किंवा ते एलियन होते काय? ते आपल्यामधलेच व्यक्ती होते ना. मग ही जागृती किंवा ही जाण त्यांना कुणी आणून दिली? गुलामीची, म्हणजे गुलामाला गुलामीची जागृती करून त्यामध्ये तो नक्कीच पेटून उठेल हे बाबासाहेबांचं जे वाक्य आहे. ही जाण त्यांना सर्वप्रथमतः इथं आपल्या ज्यांचा फोटो आहे राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आणि तात्कालीन परिस्थितीने दिली. आणि एवढं सगळं करून ज्या व्यक्तीने खूप मोठं स्वराज्य बांधलं ते स्वराज्य विशिष्ट कालावधीने लयास गेलं. बाबासाहेबांच्या भाषणातलं सेंटेन्सेस आहे. लयास गेलं. का गेलं कोणी सांगू शकेल? इतकं कष्ट करून, इतकं मेहनत घेऊन, आयुष्यपणाला लावून केलेलं स्वराज्य अक्षरशः नंतर धूळदान झाले. कोणी सांगू शकतो? ठीक आहे. या राष्ट्रनिर्माणाबाबत सगळ्यांना समान आपुलकी असणं गरजेचं असतं. राष्ट्रनिर्माणाची धोरणं ही समान असतात. वेगवेगळ्या पद्धतीने जर यामध्ये काही लोकांना अशा प्रकारचं राष्ट्रनिर्माण होऊ नाही वाटलं, ते माझ्याच घरचे लोक असतील तर ते नक्कीच राष्ट्र आपल्याला दुर्दान मिळतं. लोकशाही जशी आज काही लोकांना वाटतं की लोकशाही नको, अजून वेगळी शाही असावी, असं जर काही वाटत गेलं तर त्याची पण दुर्दान होते. आणि यामध्ये दुर्दान करण्यामध्ये इतर शक्तींपेक्षा स्वतःच्या घरातल्या लोकांचा जास्त परिणाम झाला. आणि यामुळे हे हीच सूचक संवेदना किंवा सूचक सूचना त्यावेळेस बाबासाहेबांनी दिली होती की लोकशाहीच्या बाबतीत असं घडता कामा नये. म्हणून ह्या देशातील लोकांनी प्रथमतः भारतीय आणि शेवटी पण मी भारतीय आहे हे असं जोपर्यंत मनात आणत नाही तोपर्यंत इथली व्यवस्था सशक्त होणार नाही.
म्हणजेच काय की ज्या नेत्यांना विशिष्ट जातीची लेखनं लावून त्यांच्या मागं फिरत आहोत, ओरडत आहोत, अशा लोकांपासूनच आपल्याला सावध राहिलं पाहिजे. कारण ही कुठल्याही प्रकारच्या जातीची, धर्माची, लिंगाची भेद न करणारी व्यक्ती होती आणि अशा व्यक्तींसाठी जर आपण येत असू तर त्यावेळेस आपण मानून चालणार नाही, तर त्यांना जाणून चालवावं लागेल. म्हणून यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी, यांचे विचार आपल्यामध्ये अंगीकृत करण्यासाठी, भलेही आपण कालपर्यंत आजपर्यंत त्या गोष्टी माहिती नसतील तरी ते जाणून घेऊन पुढे जाण्यासाठी आपण इथे एकत्र येतो. तर हा उद्देश कुठल्याही जयंतीचा असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, काही स्वार्थी लोक असतील, काही वेगळ्या पद्धतीने जाणारे लोक असतील, पण आपण तर त्यामध्ये सहभागी व्हायची गरज नाही. आपण आपल्याला प्रत्येक वेळी ब्युरोक्रॅट्स म्हणून तरी, लोकशाही नोकरशाह म्हणून तर मी बघितलं की ते तेवढ्या नोकरशाहपुरते येतात. मी तिथला अधिकारी आहे, मी तिथलं माझं गेलं पाहिजे, मी त्या संघटनेचं आहे वगैरे वगैरे म्हणून, किंवा संविधान दिन पण असला तर ती पुस्तकं घेऊन जातात, नंतर काही कोणी वाचत नाही. म्हणजे ज्या महापुरुषांनी भगवान महावीर, मोहम्मद पैगंबर असो, गौतम बुद्ध असो, बिरसा मुंडा असो, बाबासाहेब आंबेडकर असो, राष्ट्रपिता महात्मा फुले असो, ज्योतिबा फुले असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, शाहू महाराज असो, या सर्वांनी काहीतरी केलं म्हणून इथं आता सगळ्यांचे सत्कार झाले किंवा मला बोलायची ताकद आहे. मी जे तुमच्यासमोर एवढा छाती टोकपणे बोलतो आहे त्याची ताकद आली. पुण्यामध्ये मला संधी नव्हती दुपारी 11 ते 3 फिरण्याची पेशवाईमध्ये, तुम्हाला माहीत नसलं तर. सावली पडली कुणावर तरी लोक गोमूत्राने आंघोळ करून धुवून काढत होती, किंवा महिलांना तर शिकण्याची संधीच नव्हती. 7व्या 9व्या वर्षी लग्न होऊन 11व्या 12व्या वर्षी विधवा होती. 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लग्न व्हायची. नोकऱ्या सोडा, घरात खायला अन्नाची बोंब होती. बरं, हे काय विशिष्ट जातीपुरतं नव्हतं, कुठल्या तरी जातीच्या वर कुणीतरी आहे हे त्याला माहीत नाही, त्याच्या खाली कुणीतरी तो आहे म्हणून तो खुश आहे. मग बरेच जण म्हणतात ही कागदावरची काढा जात, कशाला आरक्षण घ्या. मुळात ही जात इथली आहे, थॉट प्रोसेस, कल्पना, माणसाच्या कल्पनेतून निर्माण झाली आहे. बाबासाहेबांच्या खंडामध्ये लिहिलेलं आहे, माझं स्वतःचं वाक्य नाही. आणि इथून जोपर्यंत जात नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांचं वॅक्सिनेशन घेतल्याशिवाय जाणार नाही. ती जात इथून गेली तर कागदावरची 1 मिनिटात ओढून जाईल. कागदावरची समतेसाठी दिली होती. ठीक आहे. तर ह्या महापुरुषांचे परत एकदा सांगतो, संविधानामार्फत किंवा आपल्या विचारांमार्फत जी मूल्य यांनी जोपली ती जपल्यासाठी आपलं काम आहे. इरेस्पेक्टिव्ह आपले वैयक्तिक प्रॉब्लेम्स असतील, नोकरी असतील, काय असतील. आज एका खूप महामातेचा स्मरण दिन पण आहे, आपण कोणाला माहीत नसलं तर सांगा. माता रमाई, ज्यांनी बाबासाहेबांना आयुष्यभर साथ दिली, अक्षरशः आपली मुलं मेली, शेणाच्या गौऱ्या वेचल्या, फाटलेली साडी घेऊन ज्या स्त्रीनी जन्मभर बाबासाहेबांना साथ दिली अशी माता रमाई, तिचं 27 मे 1935 रोजी 89वी मला वाटतं नाही का स्मृतिदिन आहे आज. आणि त्यांचा पण आज औचित्य साधून त्यांचा इथं विशेष उल्लेख होणं गरजेचं आहे. का तर अशा महापुरुषाच्या मागं किंवा अशा महास्त्रियांच्या मागं पुरुष आणि अशा महापुरुषांच्या मागं स्त्री असणं आवश्यक आहे. आणि त्यानुसारच मग अशा प्रकारची समतामूल्य इथं जोपली जाणं शक्य आहे. कंपॅरिझन करत असताना आपण अजून एक गोष्ट बघितली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बरेच लोक अक्षरशः मोठमोठ्याने छाती बडवून भाषणं करतात, किल्ले, गड किल्ले, आणि त्यामध्ये एक द्वेष पेरतात. पुन्हा बाबासाहेबांमार्फत पण काही लोक भाषणं करतात आणि त्यामध्ये पण एक हेटरेट पेरतात. म्हणजे शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस भाषणं करायला लागतात लोक किंवा बोलायला लागतात विचारांचं वगैरे, त्यावेळेस मुसलमानांना अक्षरशः शत्रू विलनच करून टाकतात. आणि बाबासाहेबांच्या बाबतीत ज्यावेळेस भाषणं होतात त्यावेळेस ब्राह्मण वगैरे वगैरे उच्चवर्णीयांना एक शत्रुत्व निर्माण केलं. दोघांचंही अशा जातीवर नव्हतं, अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर शत्रुत्व होतं. आणि अशा प्रकारची प्रवृत्ती ही परत एकदा त्या जातीत पण असू शकते, इतर धर्मात पण असू शकते. ती नष्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांनी बॉम्ब, गोळे किंवा बंदुकी वापरले नाहीत, तर खरं तर त्यांनी काय वापरलं, त्या अंधाराला संपवण्यासाठी एक ज्ञानाचा प्रकाश किंवा एक एनलाइटमेंट वापरली. हां, नक्कीच गुलामीसाठी लढताना छत्रपतींनी स्वराज्याची तलवार वापरली, परंतु ते काय वापरलं की एखादा अज्ञान किंवा अंधकार दूर करण्यासाठी एनलाइटमेंट, एक छोटीशी कॅन्डल वापरली. अंधार तिथंच असतो आणि ज्ञानाचा प्रकाश तिथं दिला. काय बॉम्ब वाढले नाही, दंगली घडवल्या नाही, रेल्वे जाळल्या नाही, असलं काही केलं नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं जे काय ज्ञान त्यांनी लोकांनी दिलं त्याच्यासाठी जयंती आणि विचाराची गरज आहे असं मला वाटतं. ह्या देशामध्ये आपण प्रत्येक वेळी बघतो की एक
बहुजन समाज वर्सेस काही बहुजन म्हणजे बहुसंख्य 85 वर्सेस 15% असं काही असे कायमस्वरूपी युद्ध सुरू असतं. कायमस्वरूपी युद्ध मनामनात तनातनात आणि ते त्याचे दोष नसतो. परंपरागत त्याच्यामध्ये आलेली विचारसरणी ती असते. परंतु तो ते चांगलं वॅक्सिन घ्यायची तयारीच ठेवत नाही. तो कायमस्वरूपी त्या माणसाला त्या नजरेतनं बघतो. बामणेंना बघितलं की आडनावावरून त्याची मी जात आयडेंटिफाय करतो. महेश पाटलाला बघितलं की त्याच्या चेहऱ्याने आडनावून मी त्याची जात आयडेंटिफाय करतो. XYZला मी बघितलं की मी त्याच्या धर्माची आणि जातीची आणि हे फक्त ह्या देशात आहे. काही लोक याचं समर्थन जर करत असतील तर त्यांच्या बुद्धीची मला नक्कीच कीव येते. कारण या देशातून ॲनिलेशन ऑफ कास्ट जातीव्यवस्थेचं उन्मूलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या देशाची कुठल्याही प्रकारची प्रगती होणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते महात्मा फुलेंच्या काळापर्यंत हे सार्वभौम सत्य म्हणून सिद्ध होलेलं आहे. बाकी राहिला विकास काही कामाचा नाही तुमचं. कारण इथं मनामनातून ही आहे आणि ही थॉट प्रोसेस जाण्यासाठी जोपर्यंत मी माझ्या रक्तातला DNA आणि तुमचा हा भारतीय प्रथमता आणि शेवटी हे आहे असं मान्य करत नाही आणि बंधुत्व समता स्वतंत्र बंधुत्व मानत नाही तोपर्यंत मी न्याय देऊ शकत नाही. आणि ही सर्वात मोठी लोकशाही असणारा देशमध्ये जर ही ताकद आली तर या जगावर नक्कीच आपण प्रगल्भता आणू. आणि त्यासाठी या सर्व महापुरुषांनी प्रयत्न केले. सर्व प्रश्न करतात. गौतम बुद्धाची शिकवण, श्री महावीरांची शिकवण, बहुजन हिताय बहुजन सुखायची शिकवण घेऊन काय प्रॉब्लेम आहे? काय हरकत आहे आम्हाला जायला? त्यामुळं या महापुरुषांच्या जयंती यासाठीच आपण करतो असं मला त्यामध्ये सांगण्याचा मूळ उद्देश आहे. यांच्यामध्ये असे काय विशेष गुण होते की यांनी हे अचीव करू शकले? आजही यांना हा देश काय जग यांना मानतच नाही. यांच्यावर PhD करतं. PhDच करत नाही. यांच्यासारखं जगभर नॉलेज देण्यासाठी ह्या भारतीय लोकशाहीचा अभ्यास सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासावरती ह्या जगभरातील भारतात जेवढे लोक PhD करत नाहीत तेवढे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये लोक PhD करतात. हे कुणाला माहीत नसलं तर सांग. काय कारण आहे भाऊ? काय वेगळं होतं असं? आपण त्याच्यावर आत्ताच बोललो, पण काय वेगळं केलं यांनी? सगळ्यात पहिल्यांदा निस्वार्थपणाने ह्या समाजासाठी मला काय देता येते का बघितलं. बाय प्रॉडक्ट आहे स्वार्थ. सामाजिक क्रांती घडवली. सामाजिक क्रांतीमधून सामाजिक परिवर्तन घडलं. सामाजिक परिवर्तनामधून राजकीय क्रांती घडली. आणि ऑफकोर्स सत्ता हा बाय प्रॉडक्ट आहे जो की टिकवून ठेवता आला पाहिजे. तो मिळत गेला. बरेच लोक फक्त राजकारणावर भांडतात आपले. अक्षरशः मी असे ग्रुप बघितले 24 घंटे मी काँग्रेसचा, मी BJPचा, मी Xचा, मी Yचा म्हणून स्वतः त्या धर्मातली त्या 85% त्या 100% लोक या भारतातली रात्रंदिवस भांडतात. एकमेकाची घरं जाळतात. एकमेकाविषयी द्वेष निर्माण करतात. कुणी एखादा द्वेष सोडला तर तो कायमस्वरूपी घेऊन मराठा वर्सेस OBC वर्सेस SC वर्सेस असं भांडत राहतं. आणि हे पेरण्याचं म्हणजेच विष पेरण्याचं काम स्वार्थी लोक करतात. कारण ज्याला ती कोणाला स्वार्थ त्याच्यामधून आहे, माझं बेनिफिट ज्या खुर्चीमुळे आहे ती खुर्ची मी थोडी सोडणार आहे. मग हे करत असताना जर आपल्यामध्ये यांचं वॅक्सिनेशन नसेल, म्हणजेच बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बिरसा मुंडा, गौतम बुद्ध, संत कबीर यांचं थोडं पण नॉलेज आणि त्यांच्या विचारांची आपल्याकडे नाही माहिती नसेल, म्हणजेच आपल्या अंगात जसं कोविडचं वॅक्सिन घेतलं आहे तसं नसेल तर हा व्हायरस नक्कीच घुसून संपवून टाकेल. काय उपयोग नाही. प्रचंड पैसा कमावलेले लोक, प्रचंड सत्ता कमावलेले लोक जेलमध्ये जाऊन आले. रिटायरमेंटनंतर तर किती जणांची हालत काय आहे बघितली आम्ही. काही नाही. मग काय करायचं आहे? इथं जसं बोलतो समतेचं, समजा इथं बोलत असताना घरात बायकोनी जीन्स घातली की राग येणारे लोक आहे ना. मग ह्या माणसामध्ये पण कारण आहे, हे वॅक्सिन नाही आहे. याचा अर्थ स्वराचार पण होत नाही, परंतु किमान मध्यम मार्ग आणि सामाजिक एकतेचं जसं भान आपण सगळीकडे ठेवतो, थोडी जागृती ठेवतो, थोडीशी ठेवायची. ठीक आहे, इंजिनिअरिंग झालं, क्लरिकल पोस्टवर आहे, रात्रंदिवस वाचता येत नाही, पुस्तकं नाहीत, वेळ नाही, काय नाही. 15 मिनिट देऊ शकतो चांगला विचार करायला स्वतःला. उरलेले 24 तासापैकी 23 तास 15 मिनिट घाण विचारायला द्या, 15 मिनिट चांगल्या विचाराला देऊ शकतो, चांगल्या वाचनाला देऊ शकतो, कुठल्या तरी चळवळीला देऊ शकतो. बरीच लोक सामाजिक चळवळीला वेगळ्या पद्धतीने बघतात. का तर सगळ्या चळवळी आल्या, लोकांना कोपऱ्याला सोडून गेल्या, रस्त्यात एकदम चौकात नेऊन सोडलं आणि पळून गेल्या सगळ्या चळवळी.
म्हणून नेत्याकडे बघताना पण ते लोक तशा पद्धतीने बघतात. एक्सचा नेता वाय, वायचा नेता झेड, झेडचा नेता कुणीतरी, आणि हे असे म्हणून हा समाज अशा प्रकारची व्याख्या करतात. तर हे नेते आजकालचे जे कुणी आहेत ना, हे या समाजाचं प्रतिनिधित्व करत नाहीत. खरे नेते तेच आहेत जे पूर्वी प्रतिनिधित्व करत होते, आजही त्यांचे विचार प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही नावं अग्रगण्य आहेत. बाकी दुसरी कुठलीही नावं यामध्ये येऊ शकत नाहीत. आणि महिलांसाठी सुद्धा ह्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट केलं, या लोकांनी बहुजनांसाठी केलं, या लोकांनी सर्व धर्मियांसाठी केलं. थोडक्यात भारतातील प्रत्येक नागरिकासाठी ज्या लोकांनी समानतेची मूल्ये दिली आणि या देशातील जातीव्यवस्था नावाचा एक प्रचंड मोठा रोग निघून जावा यासाठी जन्मभर अविरत प्रयत्न केले. ते प्रयत्न न घेता आपण कुठल्या तरी, ऑफकोर्स धर्म हा एक अजून एक बाब येते बऱ्याच वेळ. तुमचं वैयक्तिक बाब आहे ना, घरी करा ना. सार्वजनिकरित्या कुठं धर्माला आणता? कशाला कर्मकांडाला तुम्ही सार्वजनिकरित्या करता? कशाला लोकांमध्ये सायंटिफिक दृष्टिकोन आर्टिकल आपल्याला कॉन्स्टिट्यूशन सांगितलं आहे तो न जोडता ब्लाइंड ट्रस्टचा देता तुम्ही लोकांमध्ये देता? असेल तुमच्याकडे ती ताकद, पण संज्ञानाची ताकद दिली तर काय फरक पडतो? ज्याच्यामुळे हा समाज थोडा तरी डोळस होईल. तुम्ही पण डोळस व्हाल, मी पण डोळस होईल, आणि त्या दृष्टीने त्या लोकांना खरीच श्रद्धांजली देता येईल. उगाचच जेवणाचे 15 वेळी करून 2 वक्ते बोलवून खूप मला बोलता येते म्हणून मला उभा करून काय उपयोग नाही. यांच्या सोसायटीची नावं व्हावे, माझ्या संघटनेची नावं व्हावे, कुणीतरी अध्यक्ष म्हणून यावं, कुणीतरी, बिलकुल नाही. इथं विचारांची देवाणघेवाण होऊन पेटले पाहिजे माणसं, पेटून आतून जागृत झाला पाहिजे, आणि एकाने दुसऱ्याला कमीत कमी जागृत करावं. असं फुले आंबेडकरी चळवळीचं गौरवशाली आदर्शवादी काम करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. त्यांनी काहीतरी केलं म्हणून तुम्हाला मला मिळालं, त्यांनी काहीतरी केलं म्हणून तुम्हाला आम्हाला मिळालं. तुम्ही आम्ही काही केलं नाही. तुमचं तर चाललंयच, तुमच्या पिढीचं पण जाईल, आणि जोड्याने मारेल पुढची पिढी तुम्हाला नक्कीच, की तुम्ही काही केलं नाही, तुम्ही खाल्लं एकट्याने, तुमच्यामुळं माझं गेलं. तर ही जरूर जाण ज्यावेळेस आपल्यात येईल आणि त्यावेळेस आपण म्हणू की मला बाबा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात थोडंसं समाधान मिळालं. उगाचच कुणाच तरी मागं फॉलोअर होऊन नका, आपलं विचार करा. मी सांगते म्हणून पण नका. स्वतःच्या आकलनावर यांना थोडंसं तरी समजून घ्या, थोडंसं वाचा पुस्तकं, बाबासाहेबांचे खंड वाचा, जातीव्यवस्थेचं निर्मूलन वाचा, गुलामगिरी वाचा, शेतकऱ्यांचा असूड वाचा, शिवाजी कोण होते हे पुस्तक वाचा, थोडंसं संविधानामधील तरतुदी, अख्याखंड नाही, थोड्याशा वाचा. कळून जाईल की यांनी केलेल्या गोष्टीला अख्खी सिस्टीम प्रयत्न करते कोलॅप्स करण्याचं, परंतु ती होत नाही आहे. झोपलेला समाज निर्माण केला आहे, झोपेचं सोंग करणारा समाज निर्माण केला आहे, खूप मोठ्या कुठल्या तरी आजाराने भयग्रस्त समाज निर्माण केला आहे, भय, भ्रम आणि भाग्यामध्ये भारत निर्माण केला आहे. तरीसुद्धा यांच्या केलेल्या त्यावेळेसच्या कार्यामुळं आजही माझं वाकडं होत नाही, होणार नाही, कारण मी एकटा जागृत झालो आहे, इतरांना पण जागे कर. ठीक आहे. तर या जयंतीनिमित्त मला एक जनरल टॉक करायचा होता, आणि महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत, ठीक आहे, ऐकू येते नाही? इथून ऐकू येते ना? इथून ऐकू येते ना? कमी येतो का? कधी किती वेळ कमी येतो? शेवटचे 5 मिनिट. ठीक आहे, काय असेल ते. तरी पण ॲक्च्युली आज दैनिक लोकमतचे संपादक मी एक नोकरशा आहे. नोकरशाने असं बोलावं का नाही अशी बरीच लोक भीती व्यक्त करतात. तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सत्य बोलायला काही घाबरू नये, काही होत नाही. आणि जर होत असेल तर मला तो शोले पिक्चरमधला एक डायलॉग आठवतो, जो डर गया वो मर गया. असं पण मेलेलं आहे तुम्ही, कशाला जगताय? नकन जगू. बरं, मी इथं कोणाचा द्वेष केला? कुठल्या विशिष्ट संस्कृतीला नावं ठेवली? विशिष्ट समुदायाला माझं काही म्हणणं आहे? त्या भारतातील प्रत्येक नागरिकांनी जागृत व्हावं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज कास्ट, हिज रिलिजन. कारण तो प्रथमतः भारतीय, बाबासाहेबांनी म्हणलेलं वाक्य, शेवटपर्यंत भारतीय आहे. आणि नक्कीच झोपलेल्याला झोपल्याची, गुलामाला गुलाम्याची, झोपीचं सोंग घेऊन काम करणाऱ्याला तशा प्रकारची जाणीव करून देण्यासाठी काय हरकत आहे? घरात द्या, मुलांना द्या, बायकोला द्या, शेजाऱ्याला द्या, मित्रांना द्या, तशाच चळवळीत या. आणि ऑफकोर्स आपलं नोकरी, आपलं पोटपाणी, आपला स्वार्थ, ह्या बाबी नंतर तुमच्या गौण होऊन जातील, आणि या देशाला आपण काहीतरी देऊ शकू. आणि म्हणून या 2 महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मला एवढे विचार देण्याची, इथं परगडपणे बोलण्याची संधी मिळाली. कारण मी आता दापोलीत नाही, मी सोलापुरात आहे, आणि त्यानंतरही मला इथं आमंत्रित करण्यात आलं.
त्यातल्या त्यात आजचे जे मुख्य संपादक होते ते असले तर मी एक शब्दही बोललो नसतो. दैनिक लोकमतचे मला वाटतं लवटे साहेब संपादक लावट ओके वाटडी, तर त्यानिमित्त मला बोलायची संधी मिळाली. आणि असं मला वाटतं की मी काही अंशी 0.1% तरी शिवाजी महाराज तुमच्या मेंदूत जागृत केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा एक छोटासा बाण मारला आहे आणि तो जागृत राहील. कारण नशा धर्माची आपूसारखी आहे, नशा राजकारणाची गांजासारखी आहे, नशा परिवर्तनाची ही नशा नाही, ही जागृती आहे. तर ती घेऊन पुढे जाऊया, बाबासाहेबांचे महात्मा फुलांचे विचार आपल्यामध्ये अंगीकारूया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय भारत. या ठिकाणी बाजी मारून नेणार हे मला माहिती होतं. राजरत्न रणधीर साहेब वक्त्यांची जी खंत किंवा वक्त्यांची बाजू तंतोतंत या ठिकाणी भरून काढलेली आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी रणधीर साहेबांची. मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर बऱ्यापैकी बोलावं. सर्वांना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणादायी स्मृतीस प्रथम अभिवादन करतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सहकारी मित्र, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, कामगार कर्मचारी वर्ग, आपल्यामध्ये तत्वविद्यता आणि विरोधाभास जागृत ठेवणाऱ्या वृत्तीस पण मी नमस्कार करतो. सर्वप्रथम आपण ही जयंती का साजरी करतोय आणि ह्याच्यामध्ये काय साम्य असा प्रश्न रणदेव साहेब यांनी विचारला होता. ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा व्यक्ती, नेता, देव म्हणून एखाद्याकडे बघता, त्याच्यामध्ये 2च गोष्टी असतात. एक तर भावनिक असतं, ते तसं आहे म्हणून मी असं करणार. दुसरं ते तार्किक असतं की ते का केलं आणि त्याच्यामुळं काय फायदा झाला, ह्याचं मी कसं अनुकरण करू, ही विचार प्रवृत्ती स्वतःमध्ये जागृत करावी आणि मग मी तसं व्हावं, ही एक वृत्ती त्याच्यामध्ये असते. माझ्या आकलनानुसार किंवा समजण्यानुसार एक गोष्ट जर समानता म्हणली असेल छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये, शिवाजी महाराजांनी शासनामध्ये प्रशासन आणलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी प्रशासनामध्ये शासन आणलं. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराज ज्यावेळेस राज्य व्यापणं हे पाहत होते लहानपणापासून, किंवा जे कोणी त्यांचे गाईड करणारे असते, त्यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की जो जिथं आहे तो जे करतो ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं, घ्यावं लागतं. मग कसं होतं, एवढा मोठा राज्यकारभार, दळणवळणाचा अभाव, घोड्यावर जाणे, दूध यायला सुद्धा 4-5 दिवस लागायचे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे माझं मत आहे बरं का, जे तार्किकदृष्ट्या मी अनुकरण केलेलं आहे. त्यांच्या असं लक्षात आलं की आपण फक्त त्यांनी जे दिलं तेच घेतो. म्हणजे मी राजा आहे, पण मी त्या गावामध्ये जर गेलो, जे माझ्या आधिपत्याखाली आहे, तिथला जहागीरदार जे मला देईल ते मला घ्यावं लागतं. मग तो किती घेतो हे मला माहिती नाही. मग जहागीरदार काय म्हणतो, मला जो सावंत देईल, जहागीरदार म्हणजे 5 सावंतचा एक जहागीरदार. एका सावंतकडं साधारण 75 ते 100 गावं असतात आणि 5 सावंत म्हणजे 500 गावं. तर 5 सावंत जे जहागीरदारला देतील ते त्याला घ्यावं लागतं. सावंत काय म्हणतो,
मला जे सावकार देतो 5 गावामध्ये एक सावकार, तेच मला घ्यावं लागतं. आता सावकार ज्यावेळेस ते कलेक्ट करतो स्वतःकडं, त्यावेळेस त्या शेतकऱ्याकडून म्हणा किंवा सालानं ज्याला आपण म्हणतो की कुणाला कर्ज दिलं आहे, कुणाकडून काय आलं आहे, ह्याचा हिशोब त्या सावकाराकडं. मग तो सावकार काय म्हणतो, मला जेवढं कलेक्ट झालेलं आहे, जे की रूट आहे ते म्हणतो मला जेवढं आलं तेवढं मी पुढं दिलं. आता ह्याच्यामध्ये राहिला प्रश्न विश्वासाचा, की एवढं मोठं राज्य आहे आणि एवढ्या राज्यामध्ये मला एवढं मिळतं, ह्याचा हिशोब ठेवायचा कसा. तसं चतुर्बुद्धी असणं आणि बुद्धीमध्ये तार्किकपणा असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. चतुर्बुद्धी स्वार्थापोटी तुम्ही वापरू शकता, पण तार्किक बुद्धी ही सर्वांगीण विकास आणि निस्वार्थपणे तुम्ही वापरू शकता. मग महाराजांनी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये गेले. जसं यांनी 18 पगड जाती किंवा बलुतेदार असा उल्लेख केला, त्या प्रत्येकाला म्हणले अरे तू एक्स आहेस, तू म्हणजे असा तलवारी वगैरे बनवतो, भाले वगैरे बनवतो, मग ह्याच्यामधून तुला काय. हो बनवतो महाराज, पण मी आता बघा 100 तलवारी दिल्या आणि मला 2 पोतेच धान्य मिळालं आणि उचल पाहिजे होती मुलीच्या लग्नाला, ती मिळाली नाही. मग ते कॅल्क्युलेशन केलं 100 तलवारी, मग त्याचं इनपुट किती आहे काय. मग अर्थात ह्या सगळ्या गोष्टी महाराजांना करणं शक्य नव्हतं. मग महाराजांनी काय केलं, त्याच कुटुंबातल्या एकाला सांगितलं तुला हे कॅल्क्युलेशन येतं का. तो म्हणला हो मला येतं, कर बरं. मग त्यानं केलं, ते वजन वगैरे काढलं आणि सगळं आउटपुट महाराजांकडं आणून दिलं. मग महाराजांनी विचार केला, मग ह्यानं जर एवढं केलं, ह्यानं एवढं दिला, मग इथून एवढं आलं आणि इथून एवढं, मग ह्याच्याकडे येऊन माझ्याकडे एवढं आलं. मग ह्याच्यामध्ये प्रचंड लॉसेस त्यांना दिसून आले. मग ते काय केलं महाराजांनी, की ठीक आहे एक पोस्ट तयार केली, पोस्ट, की ह्या लोह कामासाठी ह्यांची जी कम्युनिटी आहे ह्याच्यामधल्याच लोकांनी हिशोब द्यायचा, की किती आलं आणि काय झालं, आम्हाला एवढं मिळालं पाहिजे, बस हा आमचा सर्व हिशोब आहे. मग असं झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामधल्या, प्रत्येक व्यापाऱ्यामधल्या, प्रत्येक कार्यप्रकारामधल्या त्या कार्यप्रकाराच्या कार्यकुशलतेला त्यांनी वाव दिला, त्याचं शिक्षण त्याला दिलं. की ठीक आहे आता तो म्हणतो सर मी फक्त हेच काम करतो, मला अकाउंटिंग जमत नाही. मग अकाउंटिंग कोणाला जमतं, ह्याला जमतं. सर अरे हे 100 जण या, 1 वर्षभर राहा ह्याच्याकडं आणि ह्याच्याकडून तुम्ही अकाउंटिंग शिका. म्हणजे त्या क्षेत्रामधलं ते अकाउंटिंग सगळं केलं ते. मग असं करून ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा खूप मोठा व्याप आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला बरंच काही साध्य करता येतं आणि साध्य करण्यासोबत सर्व प्रकारामध्ये एका व्यक्तीला तुम्हाला ज्ञान देऊ शकतो, जे की आज आपण मिळवतोय. आपल्याला बँकिंग येतं, गणित येतं, इतिहास भूगोल माहिती आहे, तुम्ही व्यवहार करू शकता, तुम्ही कुठेही जाऊन माहिती घेऊ शकता की नाही मला हे माहिती पाहिजे, मला सांग कारण मला हे काम करायचं आहे. त्याच्या उलट जर आपण आपल्या आईवडिलांकडं म्हणजे जर गेलं तेव्हा अरे मला काय माहिती, तू जा आणि एवढं तू करून घे. म्हणजे आजच्या पिढीला ते किंवा आजच्या मोटिवेशनला ते आले नाहीत पुढं, ते येण्यासाठी म्हणून हे सगळा प्रकार केला. मग ह्याच्यावरून त्यांच्या अशा लक्षात आलं की आपल्याला प्रत्येक ठिकाणी, आता ह्याच्यातला सगळ्यात मोठा कोण होता, जहागीरदार होता. मग जहागीरदाराकडं सगळं कलेक्शन येतं ना, मग त्या आपल्याला इथं शासन करायचं. मग आता या शासनामध्ये प्रशासन आणायचं. कसं प्रशासन आणायचं, त्या जहागीरदाराच्या चावडीवर किंवा त्याचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये महाराजांनी त्यांच्या राज्यामधले म्हणजे त्यांच्या ऑफिसमधले 2-2, 3-3 माणसं बसवले. काय केलं, शासन आणलं, प्रशासन आणलं शासनामध्ये आणि त्यांना सांगितलं बाबा जहागीरदार तुला काय पाहिजे ते दे, पण जे इनपुट आहे आणि जे आउटपुट चाललं आहे त्याचं कॅल्क्युलेशन मला पाहिजे. या शिक्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याच कॅटेगरीचे म्हणा किंवा त्याचंच उच्च शिक्षित झालेले, समजा आता एखाद्यानं पांडित्य शिकलेलं आहे, एखाद्यानं लोहारकाम शिकलेलं आहे, एखाद्यानं युद्धकला शिकलेली आहे, एखादी घोड्याची पागा हे करतो, एक अकाउंटिंग करतो, एक शेतकरी करतो. मग ते काय म्हणतो, शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो नाही यार बाप्पा मला शेती नको, मला नोकरी करायची. मग त्यावेळेस ती मुभा नव्हती, मग ती मुभा महाराजांनी दिली. हो ठीक आहे तुला अकाउंटिंग शिकायचं ना, ये माझ्याकडं. म्हणजे ही समाजव्यवस्था जी निर्माण करायची आहे ह्याचं सगळ्यात पहिलं जर रूट ज्याला म्हणतो ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर ह्याचा कालावधी किती आहे, अत्यल्प कालावधी आहे.
50-52 वर्षामध्ये हे सगळं त्यांनी इम्प्लिमेंट केलं. आणि हे इम्प्लिमेंटच केलं नाही तर या शासनाला प्रशासन आणून त्यांनी त्याचं अनुकरण करावं या दृष्टीनं पण ती सगळी व्यवस्था केलेली आहे. जसं आता रणदेव साहेबांनी सांगितलं की सुरत लुटल्यानंतर सुद्धा त्या स्त्रीला किंवा त्यांनी ते अभय दिलं. हा दातृत्वाचा भाव असतो. जसं आता तुम्ही सगळे घरात आहेत, समजा एकटा जर कमवत असेल ते आपल्याला माहिती असतं काय काय आहे काय काय नाही. मग ते प्लॅनिंग, ह्याचा वाढदिवस आहे मग त्याला ते द्यायचं, त्याचं आहे त्याला ते द्यायचं, त्याचं आहे त्याला ते द्यायचं. मग ते मध्येच एक जण उठतं, हा पप्पा मला गाडी पाहिजे. मग हे कॅल्क्युलेशन करता यार याची गाडी कशी अरेंज करून द्यायची. मग ती अरेंज करून दिल्यानंतर हा जो दातृत्वाचा भाव छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला दिला त्याच प्रमाणामध्ये रयतेनं छत्रपती शिवाजी महाराजांना रिटर्न्स दिलेले आहेत. ज्याच्यामुळं हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सगळं आपल्याला इथं पाहायला मिळालं आणि ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. आज छत्रपती शिवाजी महाराजांवर PhD का करतात? जसं की रणदेव साहेबांनी सांगितले बाबा त्याच्यावरती PhD करायला. त्या माणसाला हाच प्रश्न पडतो की एवढ्या कमी वेळेमध्ये जिथं काहीच नव्हतं तिथं एवढं सगळं कसं काय त्यांनी प्रशासन आणलं. आपण साधा टेबल बदलायचं ऑफिसमधला तरी 10 विचार करतो, यार मला ते येत नाही. अरे काय येत नाही? शिक्षण घेतलंय. शिक्षण घेणं म्हणजे त्याच्यामधला तार्किकपणा, टेक्निक शिकणं. टेक्निक शिक्षण घेणं म्हणजे काय फक्त डिग्री घेऊन बाहेर येणं असं नाही आहे. तर हे टेक्निक छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण समाजामध्ये पूर्ण जनतेमध्ये ते रोवलं, त्याला रुजवलं आणि त्याप्रमाणे सगळ्यांना शिक्षण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये, तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते काय? पकडून गेलं होतं का त्याला? वो भी शेर था, तेरा भी एरिया देखता हूं मैं, म्हणून ते तिथं गेले होते. नाहीतर सुटले असते का? शक्यच नव्हतं ते. म्हणजे जाण्याआधी 6 महिने त्यांनी तिथं त्यांचं अस्तित्व निर्माण केलं होतं. तिथला कोणी माणूस असेल, तिथला कोण, त्यांचेही माणसं फोडले त्यानं. चला तुझी पण ताकद बघतो, तिथं बसून तू बघतोस. आणि हीच बाब नेमकी त्याला खटकली, ज्यानं नेलं होतं ते, आणि तो आग बबूला झाला. ही प्रवृत्ती आहे की नाही यार हा माणूस या क्षेत्रातून या क्षेत्रात गेला, मग माझ्या क्षेत्रात आला, माझ्या क्षेत्रात आल्यानंतर तो माझ्यावर वर्चस्व करतोय. ही वृत्ती समाजातून निघावी आणि समानता आपण ॲक्सेप्ट करावी. म्हणून या थोर पुरुषांचे विचार आपण अंमलात आणले पाहिजेत आणि अंगीकारले पाहिजे. हा माझा त्याच्यामधला मूळ मुद्दा आहे की मग ज्यावेळेस शिवाजी महाराजांकडून ही जहागीरदारीवर कंट्रोल आला त्यावेळेस त्यांचं छत्रपती शासन आलं. कारण पूर्वी काय व्हायचं, 4 जहागीरदारांनी जर ठरवलं ह्याला द्यायचाच नाही सालाना, आपण दुसऱ्या राजाला द्यायचा, की मग त्या राजाकडून ते राज्य निघून जायचं आणि हे लोक तिकडं जायचे. तर ही प्रवृत्ती निर्माण होण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेला थांबवलं गेलं. म्हणून या थोर माणसांचे किंवा या मानवांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे की ठीक आहे मी या क्षेत्रात आहे ना, तू पण ये, तूही तुझं क्षेत्र निर्माण कर आणि असं मिळून पूर्ण राष्ट्राची देशाची प्रगती आपण करूयात आणि एक नागरिकत्व म्हणून त्या देशाला आपण प्रेझेंट करूयात. हा विचार त्यांनी तो अंमलात आणला. फक्त विचार असे झाले की जे शिकले, ज्यांनी कला घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, त्यांनी ती अनुसरण त्याचं केलं नाही. ते जिकडं त्यांना वाव मिळाला त्या राज्यामध्ये जाऊन त्यांनी ती कला दिली, म्हणून ते राज्य नंतर टिकायला आपल्याला थोडीशी अडचण आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेच केलं की आपल्याला प्रशासन, आता स्वातंत्र्य मिळाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रशासन येतं. मग प्रशासनामध्ये फक्त तुम्हाला चाबूक घेऊन म्हणा किंवा हे करा ते करा असं करून चालत नाही. मग तिथं शासन आणायचं. मग तो प्रशासक काय करतो, शासन, हा शासन निर्णय, हा शासन नियम आहे, तुम्ही हे सगळं फॉलो करा नाहीतर तुम्हाला शिक्षा होईल. तर हे जे रुजवून आहे ही प्रक्रिया या मानवांनी केलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर समाजामधली जी दीनदुबळेपणा म्हणा किंवा जे मानसिक दुर्बल्य होतं त्याला त्यांनी नवचेतना दिलेली आहे. कशी तर माझ्या हातामध्ये ज्यावेळेस मला प्रोटेक्ट करणारं काही असेल तर माझ्यामध्ये थोडी जास्त ताकद येते. नाही हे बरं का, ह्याचा सपोर्ट मला आहे आणि मी हे करणार आणि हे माझ्या फायद्यासाठी आहे. मी काही कोणावर अन्याय करत नाही किंवा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत नाही. तर हे मी करत आहे आणि हे सर्व गोष्टी त्यांनी आणल्यामुळं आज आपण पाहतोय की कॅटेगरी कोणतीही असू द्या, तुम्ही पंथ, जात, धर्म हे कोणत्याही ठिकाणाचं असू द्या, पण तुमच्यामध्ये जर ते कौशल्य आहे तर त्या कौशल्याला ते स्टेज, ते एरिया
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिलेला आहे. म्हणून आपण पाहतो की आता विविध क्षेत्रामध्ये प्रत्येक बाबीतला म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचा माणूस असू दे, तो त्याचं कौशल्य म्हणा, ते त्याचं ज्ञान, ते तिथं तो अंगीकारत आहे आणि त्याला तो प्राधान्यक्रम देऊन स्वतःची प्रगती करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं उपलब्ध झाल्या आणि आपण ते करू शकत आहे. तर ह्याचं करणं आणि ह्याच्यामध्ये असणं, येऊ द्या ना, प्रत्येक क्षेत्रामधून माणूस तुमच्या क्षेत्रामध्ये येऊ द्या, कुठलीही गोष्ट आपण ती अंगीकारली पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी आणि ह्याला सर्व गोष्टींना महात्मा फुलेंनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे की शिक्षण हे तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये मिळालं पाहिजे. अकाउंट्स मिळालं पाहिजे, इतिहास, भूगोल सगळं. म्हणजे तुम्ही उद्या तिथं गेल्यानंतर त्या शिक्षणाचा तार्किकपणा तुम्ही विचार करून तो अंमलात आणला पाहिजे आणि स्वतःला पुढं नेलं पाहिजे, राष्ट्र देशला पुढं नेलं पाहिजे. पूर्ण समाजामध्ये समता, बंधुता, प्रेम हे राहिलं पाहिजे. असं त्या दोघांचेही विचार आपण रोज त्याच्यामध्ये अंमलात आणले पाहिजेत की व्हॉट द बेस्ट आपल्यामधलं आपण देऊ शकू, ते बेस्ट आपण द्यायचं. ठीक आहे, 2-3 दिवस म्हणा किंवा एखादा आठवडा प्रत्येकाच्या अंगात येतं, हातपाय आपटतो, काम करत नाही, तो भाग ठीक आहे, तो त्यानं त्याचा रिलॅक्स पिरियड म्हणून सहन करावा. परंतु ह्या सर्व गोष्टी आपण त्या केल्या पाहिजेत आणि जाणीवपूर्वक लक्षात ठेवून केल्या पाहिजेत की मी हे ह्याच्यासाठी करतो आहे. तर या ह्याच्यातून मला आज आयोजकांनी तर अध्यक्ष म्हणून हे केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अतिशय प्रेरणादायी आणि उत्सवपूर्व आयुष्य आपल्याला लाभो आणि आपली त्याच्यामध्ये प्रगती हो अशी मी प्रार्थना करतो. आणि या अस्तित्वाच्या जी काही एनर्जी तुम्हाला मिळत आहे त्याच्यातून तुम्हाला ते लाभो ही विनंती करतो. ज्याप्रमाणे मी इथं बोललेलो आहे, अगदी कुणाला जर काही त्याच्यामध्ये वाटलं असेल तर माझ्या अज्ञानतेचा भाग म्हणून सोडून द्यावं, मला माफ करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आदरणीय व्यासपीठ आलेले सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी वर्ग व महिला वर्ग. आत्ताच आमचं संयोजकाचं असं ठरलं आहे की बाहेर आपल्याकडे भरपूर वक्ते चांगले आहेत, आपल्याला लाभलेले आहेत, बाहेरून न आणता पुढच्या वर्षी आपल्यातच वक्ता नेमूया. कारण रमेश कोळी साहेब पण खूप काय बोलतात आणि ते 1-1 तास स्पीच देऊ शकतात. आणि त्यांनी आत्ताच देवेंद्र कोळीजींनी सांगितलं आहे प्रत्येकाने एक तरी झाड लावावं. तर तुम्हाला आता मला एक कल्पना द्यायची सर्वात त्याच्यातली महत्त्वाची म्हणजे, एक माणूस गेला तर 7 मन नाही तर 5 मन लाकडं घेऊन जातं एक झाडाची आणि 300 गावरे असतात. कारण आम्ही गाव खाती माहिती करतो त्यामुळं आम्हाला याची कल्पना आहे. तर आपण जातो, गेल्यानंतर एक झाड घेऊन जातो, एक तरी झाड त्यांनी लावावं माणसाने. आणि गवरे असतात तर मी अनेक ठिकाणी ह्या भागामध्ये मी अभ्यास केला आहे. आपण गोमाता म्हणतो, पण इथं पुलावरती लोकांनी जागा गेल्यानंतर अनेक लोकांनी गायी रस्त्यावरच सोडून दिलेले आहेत. खूप तो वाईट प्रकार आहे. तर त्या लोकांनी असं वागलं नाही पाहिजे हे मी सांगतो. आणि आपण थोर पुरुषांच्या शिवजयंत्या करतो, आंबेडकर जयंती करतो, ही का करतो? त्यांनी आपल्याला सांगितलं आहे का की आमची जयंती करा म्हणून? की त्यांचं योगदान, बलिदान, त्यांचा त्याग ह्या येणाऱ्या पिढीला कळावं म्हणून आपण शिवजयंती, आंबेडकर जयंती करतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्यावेळेस शिवजयंती असते त्याच्या आदल्या दिवशी मुलं की गाड्या घेऊन ते बुलेट, वाजणारी बुलेट, मोठमोठ्याने ओरडणं, हे कुठंतरी पालकांनी, आपल्या लोकांनी जागृत होऊन थांबलं पाहिजे. आंबेडकर जयंती असली तरी ती मुलं येणार, बुलेट बरं का साहेब, ती बुलेट वाजणारे बुलेट असतात. ही जयंतीचा प्रकार आहे का? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्या पण प्रकार कुठंतरी थांबले पाहिजे. DJ लावतात, हे काय प्रकार चालले? आपणच पालकांनीच त्यातून मुलांना सांगितलं पाहिजे, संबोधित केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं अधिकारी विश्वार्थात संपून बसलेले आहेत आत्ताच्या परिस्थितीला अधिकारी वर्ग. पण आज तुम्हाला मी सांगतो, जो पुण्यात जो प्रकार घडला आहे त्याच्यावर डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट बदली केला आहे. बघा किती घाणेरडा तुच्छ प्रकार आहे. म्हणजे डॉक्टरांनी इतकं भयंकर प्रकार केला आहे. त्या मुलाच्या वडिलांकडून पैसे घेऊन त्याचा ब्लड रिपोर्ट काल CBIने त्या दोघांना अटक केली. आणि मगाशी प्रवीण देवांनी सांगितलं आपलं अस्तित्व संपणार आहे, संपवायचं नाही.
मी अधिकारी वर्गाला एक नम्र विनंती करतो, आपल्याला करता येत नाही ना तर एक प्रयत्न काहीतरी करा, वर्कशॉप वाचवा, एवढी यातून विनंती करतो. आणि आमचं बाबासाहेब सांस्कृतिक मंडळ शिवप्रेमी मित्र मंडळ आहे, यांना 5-5 गुंठे इथं कुठेतरी जागा द्या, दापुडी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला पण एक छोटंसं एक द्या. आपण ABCBला जागा दिली, आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जागा दिलेली, तर आमच्या सांस्कृतिक मंडळाला तुम्ही जागा द्यावी, एवढीच मी विनंती करतो सगळ्या अधिकारी वर्गाला. नगरसेवक संजय बनसोडे, आपण संजय कनसे आपलं स्वागत करतो. तुम्हाला अधिकारी वर्गाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की काहीतरी करून आमच्या सांस्कृतिक मंडळाला प्रयत्न करा. बाबासाहेब सांस्कृतिक मंडळ आहे, शिवप्रेमी मित्र मंडळ आहे, ह्याला जागा आम्हाला उपलब्ध करून मिळावी, आपण प्रयत्न करावेत एवढंच सांगतो. आम्ही तुम्हाला पत्र देऊ, काहीतरी करून आम्ही शासन दरबारी पण आम्ही त्याचं दाद मागू, आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ, पण आम्हाला तेवढी जागा द्या. काय म्हणा साहेब, हो म्हणा. बघा तुम्ही आता आपण गार्डनला पण जागा दिलेली, पिंपरी चिंचवड पाण्याच्या टाकीला दिलेली, ABCBला दिलेली, इतर सगळ्या गोष्टीला देतो. आपलं हे टिकून अस्तित्व टिकून राहण्याचं. पूर्वी तुम्हाला मी सांगतो, आपला इथला गणपती आहे ना, लाईनीला जाऊन उभा राहायचा ना. आपण प्रत्येक वेळेस चांगले चांगले कार्यक्रम घेतलेत. शिवजयंतीला आम्ही आरोग्य शिबिर भरवलं, रक्तदान शिबिर भरवलं, अनेक प्रकार केले. तर आता तुमचं सर्वांचं सहकार्य लाभतंय म्हणून कार्यक्रम होतं. तर आपलं अस्तित्व टिकून राहण्यासाठी आमच्या कामगार कर्मचाऱ्यांना इतरांना सहकार्य करा. आपलं वर्कशॉप कसं टिकून राहील, त्याचं अस्तित्व कसं राहील, या गोष्टीकडे जागृतीने लक्ष द्यायला हवं. सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांनी पुढं आलं पाहिजे. आता आम्ही रिटायरला आलो आहे, तर तुम्ही पण आम्ही अनेक पाहिले, महिला वर्ग, आत्ता तरुण मुलं पुढं या म्हणतो, येत नाही पुढे. सगळ्या गोष्टी आता आमच्यानंतर तुम्हाला पतसंस्था सांभाळायची, इथलं युनियन सांभाळायच्यात, तुम्हाला संघटित व्हायचं आहे. तुम्ही संघटित होऊन पुढे या, काम करा. मला नाही वाटत आमच्यानंतर कोणी काम करत म्हणून. आलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला बोलवायला लागतं. प्रत्येक कार्यक्रमात, शिवजयंती असो, आंबेडकर जयंतीचं सांस्कृतिक कार्यक्रम असो, स्पोर्ट्स असो, सगळ्यामध्ये हुरूरीने भाग घ्या. या पुढं या. पुढं येणार तुम्हाला सांगितलं, बाबासाहेबांनी पण सांगितलं की शहराकडे आणि शिक्षण घ्या म्हणून. तर ह्या शिक्षणाचा आता दुरुपयोग होत चाललेला आहे. म्हणजे पिढी आता कुठंतरी वेगळीकडे चाललेली आहे. त्यामुळं आपल्या मुलांवर, आपल्या पिढीवर कसे संस्कार होतील चांगले, ह्या सगळ्या पाल्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तर आपण सर्व आलात त्याबद्दल मी शिवप्रेमी मित्र मंडळ, डॉक्टर बाबासाहेब सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्यातर्फे मी आपले सर्वांचा आभार मानतो, अधिकारी वर्गांचे आभार मानतो.